नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यामध्ये असणाऱ्या अवघड, थरारक आणि खूप सुंदर अशा निसर्गाने वेढलेल्या कलावंतीन दुर्गाच्या भटकंतीसाठी। भटकंतीला जाण्यासाठी एकटाच सकाळी 7:30ला घरामधून बाईक घेऊन निघालो। पनवेल वरून तक्का सिग्नल वर असलेल्या पंचमुखी मारुतीचे दर्शन घेतले आणि प्रवासाला सुरुवात केली। पुढे पळसपा फाट्यावरून जुना मुंबई पुणे रस्त्याने मी शिरडून फाट्याजवळ जाऊन पोहोचलो। शिरडून फाट्यामधून आत गेल्यानंतर बेलवली गाव लागले। अजून पुढे गेल्यानंतर वर्दोली बस स्टॉप वरून डावीकडे वळालो आणि थोडे पुढे गेल्यावर डावीकडे नेरेला न जाता मी उजवीकडे ठाकूरवाडीकडे निघालो। थोडे पुढे गेल्यावर ठाकूरवाडीला जाण्यासाठी सरळ रस्त्याने न जाता कलावंतीन दुर्गाकडे जाणारा रस्ता पकडला आणि पार्किंग मध्ये जाऊन पोहोचलो, म्हणजेच गडाच्या पायथ्यापाशी जाऊन पोहोचलो। पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा असून 30 रुपये टू व्हीलरला आणि 50 रुपये फोर व्हीलरला पार्किंगचे चार्जेस आहेत। त्यानंतर आपला ट्रेक सुरू होतो तो किल्ल्याच्या पायथ्यापासून। 2250 फूट उंच असणाऱ्या त्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात। ट्रेकला येताना 1 ते 2 पाण्याच्या बॉटल्स, सेफ्टीसाठी ट्रेकिंग शूज आणि पावसाळ्यात आलात तर पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट हे आवश्यक आहे। मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच्या गाड्या घेऊन आलात तर अशा दरड कोसळण्याच्या ठिकाणी लावू नये। नुकताच ट्रेक सुरू झाला होता। मला पुढे गेल्यावर पायवाटेवर दरड कोसळलेली आढळली। पनवेल रेल्वे स्टेशन पासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हा दुर्ग असून पनवेलवरून येण्यासाठी बस डेपो मधून अर्ध्या ते 1 तासाने ठाकूरवाडीसाठी बसची सुविधा आहे, किंवा तुम्ही ITI कॉलेज पनवेल समोर लागलेल्या 6 सीटर इकोनेही येऊ शकता आणि स्वतःची प्रायव्हेट गाडी असेल तर उत्तमच। बाजूने हिरवेगार रान आणि दगडादगडाची पायवाट यामधून माझा प्रवास सुरू झाला। ते 25 मिनिटांनंतर मी 10 ते 15% प्रवास करून वर आलो। खूप दिवसानंतर ट्रेकला आल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता। थोडा वेळ विश्रांती करून मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। वर येताना वाटेच्या बाजूला असलेल्या कातळामध्ये कोरलेली खूप सुंदर अशी बजरंगबली व गणपती बाप्पाची मूर्तीचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो। छोट्या मोठ्या दगडांमधून वाट काढत मी प्रबळमाची पठारावर आलो। पठाराचे दृश्य खूप सुंदर दिसत होते। प्रबळमाचीवर 20 ते 30 घरांची वस्ती असून तिथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय होते। दगडांच्या वाटेवरून वर आल्यावर वरून दिसणारे दृश्य खूप सुंदर दिसत होते।
श्वानांनी म्हणजेच कुत्र्यांनी वर आल्यावर चांगलेच स्वागत केले. खूप प्रेमळ असे हे श्वान. आपला प्रवास अजून संपला नव्हता. कुत्र्यांसोबत थोडा वेळ घालवून गडाकडे बघून पुन्हा प्रवास चालू केला. चालत असताना दगडावर असलेले बाण गडावर जाण्यास खूप सोपे करत होते. प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग हे धुक्याच्या चादरीमध्ये लपले गेले होते. खूप सुंदर दृश्य बघायला मिळत होते. आल्याचं सार्थक होतंय असंच वाटत होतं. लहान लहान उड्यांमधून वाट काढत पुढे जाणं खूप छान वाटत होतं. थंडगार पाणी चेहऱ्यावर मारून थोडासा थकवा दूर केला आणि पुढे निघालो. खूप दिवसानंतर ट्रेक केला. खूप थकावट होते. दम लागला. आपण आता 70% वर आलोय. आता 10 ते 30% फक्त बाकी आहे. चला तर. दगडादगडांची वाट, थंडगार हवा आणि पावसाला पार करत अंतिम टप्प्याच्या चढणीला येऊन पोहोचलो. पायऱ्यांवर चढणीचा अनुभव खूप धडकी भरवणारा होता. पाऊस, वारा आणि ओल्या झालेल्या दगडी पायऱ्या, दोन्ही बाजूंनी खोल दरी आणि वरून दिसणारा थरारक नजारा. अजून एक टप्पा खूप अवघड होता. दोरीच्या मदतीने तो टप्पा चढायचा होता, त्यामुळे थोडी भीती वाटत होती. पण तोही टप्पा पार करून महाराजांच्या मूर्तीपर्यंत पोहोचलो. शेवटी कलावंतीन दुर्गाच्या शिखरावर येऊन पोहोचलो आणि महाराजांना नमस्कार केला. शिखरावरून 360 डिग्री न विसरण्यासारखे दृश्य अनुभवत
येथून दिसणारे दृश्य खूप सुंदर आहे. डोंगरांची रांग, हिरवळ, दाट धुके, खोल दरी आणि दूरवर दिसणारा सह्याद्रीचा विस्तार स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. वर पोचल्यानंतर संपूर्ण प्रवास हा डोळ्यासमोर होता. निसर्गरम्य पायवाट, आजूबाजूला फक्त हिरवळ आणि पक्ष्यांचा आवाज. काही ठिकाणी वाटा थोड्या अवघड, पण निसर्गाच्या सानिध्यात चालण्याचा अनुभव वेगळाच आहे. ट्रेकचा सर्वात कठीण आणि रोमांचक भाग उंच कातळात कोरलेल्या या अरुंद पायऱ्या. थोडी भीती वाटते, पण हेच तर ट्रेकचं सौंदर्य आहे. थोडा वेळ शांतपणे बसून हे सौंदर्य अनुभवून माझा परतीचा प्रवास सुरू झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.